कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना काँग्रेसनं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले। याबाबत इंडिया आघाडीच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय झाल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती महाराजांनी केली। सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मधुरिमा राजे छत्रपतींनी माघार घेतल्याचा खुलासा खासदार शाहू छत्रपतींनी केला। याबाबत शाहू छत्रपतींनी पत्रक लिहिलंय। एका कुटुंबात काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नसल्याचं त्यांनी पत्रकात म्हटलंय। राधानगरीतील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सतेज पाटलांवर असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। ठाकरे पक्षाचे उमेदवार केपी पाटील यांच्या विजयाची जबाबदारीही सतेज पाटलांवर देण्यात आली आहे। आदमापूरमधील सभेत बोलताना ठाकरेंनी ही घोषणा केली आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती काँग्रेस नेते सतेज पाटील एकत्रित संवाद साधतानाच पाहायला मिळाले। काल कोल्हापूर उत्तर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर सतेज पाटील प्रचंड संतापलेले होते। मात्र आज उद्धव ठाकरेंच्या आदमापूरच्या सभेत शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी संवाद साधलाय। 2014 पासून वारंवार काँग्रेसकडून वसंतदादा घराण्याला उमेदवारी देण्यात येत नाही। वसंतदादा कुटुंबावरच अन्याय का असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी केला। सांगलीत काँग्रेसच्या बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी हा सवाल केला। पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांची अवस्था झाली होती तशीच आज आपली अवस्था झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे। हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत भाऊ मयूरसिंग पाटील यांनी अपक्ष बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांच्या परिवर्तन महाविकास आघाडीत प्रवेश केला। त्यावर ते बोलत होते। शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार माऊली कटके यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। थेऊरच्या चिंतामणीच्या चरणी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलही उपस्थित होते। परभणीच्या गंगाखेडमध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना धक्का बसलाय। धनंजय मुंडेंचे मेहुणे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा दर्शवला। कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिला। या निवडणुकीत मुंडे गुट्टे असा वाद पेटल्याचं दिसून येतं। भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपला रामराम केला। हिना गावित यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। बंडखोरीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं यावेळी हिना गावितांनी म्हटलंय। देवळाली मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोज अहिरे असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। राजश्री अहिरराव यांनी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात योग्य कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचं भुजबळ म्हणाले। कळवा मुंब्रा मतदारसंघात वंचितनं पंढरीनाथ गायकवाड यांना रिंगणात उतरवलं। यावेळी अनेक नगरसेवकांचा खुला आणि छुपा पाठिंबा आम्हाला आहे असा दावा गायकवाड यांनी केलाय। तर या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तसंच मनसे वंचित अशी ही लढत असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या वादग्रस्त विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली। सुवर्णा करंजे यांच्याबाबत सुनील राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। तर या प्रकरणी कारवाई करण्याची सूचना राष्ट्रीय महिला आयोगानं ट्विट करून पोलिसांना केलेली आहे। प्रामाणिक माणसाला तिकीट न देता पैसे घेऊन तिकीट द्यायचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सुरू असल्याची टीका आमदार हेमंत पाटील यांनी केली। नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले। मी आधुनिक अभिमन्यू आहे, कितीही चक्रव्यूहात टाकण्याचा प्रयत्न केला तरीही चक्रव्यूह भेदून बाहेर येणार असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला। नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी प्रचार रॅली काढली। यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। सरकारकडून पैशाचं वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। अधिकृत सरकारी गाड्यांमधून पैसे नेले जात असल्याचं राऊत म्हणाले। तर दुसरीकडे विरोधकांवर कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। ठीक आहे, धन्यवाद। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे महायुतीशी गद्दारी करतायत असा गंभीर आरोप कर्जत खालापूरचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवेंनी केला। सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी थोरवेंनी केली। त्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। शरद पवारांची इच्छा असताना सुद्धा महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी चाळीसगाव मतदारसंघात मित्रपक्षाला संधी द्यावी लागल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान रोहित पवारांनी ही वक्तव्य केलंय। बहुजन विकास आघाडी म्हणजेच भाजपची बी टीम असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवींनी केला। वळवींनी बोईसरमध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली। तर निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। कोल्हापुरातील महालक्ष्मी देवीचं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले। संध्याकाळच्या सुमाराला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे 10 उमेदवार होते।
जुन्नर विधानसभा महायुतीचे उमेदवार अतुल बेनकेंचा नारायणगाव शहरात प्रचाराचा झंझावत पाहायला मिळाला। नारायणगाव शहरातील मुक्ताई देवीचं दर्शन घेत खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन बेनकेंनी प्रचार दौरा केला। यावेळी बेनकेंनी मतदारांशी संवाद साधलाय। जुन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी प्रचार सुरू केलाय। आळेफाटा परिसरात त्यांचा प्रचार दौरा संपन्न झाला। यावेळी शेरकर यांची बैलगाडीतून वाचत गाचत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शेरकरांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। कळवा मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले। महायुतीतील असंख्य कार्यकर्त्यांसमवेत भव्य अशी रॅली नजीब मुल्ला यांनी काढली। रॅलीमध्ये अनेक माजी नगरसेवक सहभागी झाले होते। यावेळी जितेंद्र आव्हाडांना आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं।